नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या YouTube चॅनल मध्ये। मित्रांनो, तुम्ही पण पीएफ धारक आहात, म्हणजे मित्रांनो तुम्ही कुठे ना कुठे जॉब करत असाल व तुमचा जो पीएफ आहे तो कपात केला जातो आणि भरपूर जे नागरिक आहेत आपले जॉब करतात त्यांना काही अडचणीमुळे किंवा पैशाची गरज असल्यामुळे पीएफ हा ॲडव्हान्स मध्ये काढत असतात। असं कधी कधी मित्रांनो भरपूर वेळा भरपूर जे जॉब करतात जे आपले नागरिक आहेत त्यांना असा प्रॉब्लेम येतो की ते पीएफ क्लेम करतात, पीएफ काढायला ऑनलाइन फॉर्म भरतात, पण जो पीएफ आहे त्यांच्या खात्यामध्ये भरपूर वेळ लागतो। कधी कधी काही जे खाते आहेत मित्रांनो व काही वेळेस आपण पीएफ काढल्यानंतर 2 ते 3 दिवसांमध्ये सेटल होतो, पण काही वेळेस तुम्हाला 8 दिवस 15 दिवस कधी कधी महिन्याच्या वरती पण टाइम जातो पण पीएफ तुमच्या खात्यामध्ये येत नाही। तर मित्रांनो याचं सोल्युशन सरकारने आणलं आहे पीएफ। मित्रांनो ईपीएफओ मार्फत एक सर्वात मोठी अपडेट आलेलं आहे आणि सर्व जे जॉब करतात त्यांना एक आनंदाची बातमी आहे। आता मित्रांनो प्रत्येक नागरिकाला ईपीएफओ मार्फत एटीएम कार्ड भेटणार आहे। तर याचा वापर कसा करायचा आहे, हे तुम्हाला कार्ड कधीपर्यंत भेटणार आहे, या कार्डसाठी तुम्हाला अप्लाय कसं करायचं आहे, संपूर्ण A to Z प्रोसेस व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो याबद्दलची जी माहिती आहे ती आपण आज बघणार आहोत। इथं बघू शकता ईपीएफओ नवी दिल्ली। आता मित्रांनो हे जे कार्ड आहे हे कार्ड येण्यासाठी किंवा याची प्रोसेस 2025 जानेवारी महिन्यामध्ये चालू होणार आहे मित्रांनो। आता मित्रांनो हे जे कार्ड दिलं जाणार आहे त्यामार्फत तुम्ही एटीएम असतं आपलं जिथून आपण खात्यातील पैसे काढतो तिथूनच तुम्हाला हे पैसे काढता येणार आहे आणि ही सर्व जी सुविधा आहे प्रत्येक ज्यांचा पीएफ कपात होतो प्रत्येक नागरिकांना ही भेटणार आहे। मित्रांनो हे जे कार्ड आहे हे बँकिंग प्रणालीनुसार ऑपरेट होणार आहे, निर्माण करून दिले जाणार आहे। आता भरपूर नागरिकांच्या मनामध्ये प्रश्न असतील, आता जे आपलं एटीएम कार्ड येणार आहे आता यामध्ये डायरेक्ट पैसे असणार आहे आणि आपण डायरेक्ट काढू शकतो का, तर असं नाही मित्रांनो। याच्यामध्ये कसं आहे की तुम्हाला जो पीएफ आहे पहिल्यासारखाच ऑनलाइन क्लेम करावा लागणार आहे, पण जी प्रोसेस आहे ती फास्ट होणार आहे। तर तुम्हाला जो पीएफ आहे तुमच्या एटीएम कार्डवरती 7 ते 10 दिवसाची वाट बघायला लागणार आहे। त्या एटीएम कार्डवरती तो पीएफ तुमचा जमा होणार आहे, त्याच्यानंतर तुम्ही एटीएम मध्ये जाऊन तो पीएफ काढू शकतात, अशी काही प्रोसेस राहणार आहे। आणि याबद्दलचे आणखी जर काही अपडेट येतील तर ती आपल्या YouTube चॅनलवर सर्वात प्रथम तुम्हाला बघायला भेटणार आहे। त्याच्यामुळे मित्रांनो आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे आणि बेल आयकॉनला पण प्रेस करून ठेवायचं आहे। आणखी भरपूर माहिती आहे मित्रांनो, थोडा पण व्हिडिओ जो आहे तो स्किप करू नका। आता सर्वांना माहितच आहे मित्रांनो, जर आपला 1 लाख रुपये जर पीएफ असेल तर त्याच्यामधून आपले जे एम्प्लॉई शेअर असतात आणि जे एम्प्लॉयर शेअर असतात त्याच्यामधूनच आपण पीएफ काढू शकतो। तर आपले एम्प्लॉई शेअर जर 40,000 असतील तर तुम्हाला हे 40,000च अप्रूव्हल भेटत असतं व बाकीचे जे 60,000 व पेन्शन असते ती निघत नाही। त्याच्यामुळे मित्रांनो हे जे 40,000 आहे तेच निघतात। पण मित्रांनो आता यामध्ये एक नवीन अपडेट करण्यात आलेले आहे, पीएफ खात्यामधून 50% रक्कम आहे ती काढली जाणार आहे। आता ही रक्कम तुम्ही जेव्हा ऑनलाइन क्लेम करता तेव्हा ते तुमची 50% रक्कम आहे ती तुमच्या एटीएम वरती येईल, त्याच्यानुसार तुम्ही ते पैसे जेव्हा तुम्हाला गरज पडेल तेव्हा काढू शकतात। मित्रांनो सर्वांना माहितच आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कंपनीमध्ये तुम्हाला नॉमिनेशन, त्याला आपण 2 नंबरचा फॉर्म म्हणतो, तो तुम्हाला भरावेला सांगितलेला आहे। आता मित्रांनो हा जो फॉर्म आहे का भरायला लागलाय, तर मित्रांनो जर तुमच्या घरच्यांना जे वारसदार तुम्ही लावतात नॉमिनी करतात त्यांना पण एटीएम द्वारे हे जे पैसे असतात ते काढता येतात। एखाद्या वेळेस मित्रांनो काही अडचणीमुळे अपघाती किंवा काही प्रॉब्लेममुळे जर जे एम्प्लॉई आहेत त्यांचा मृत्यू झाला तर त्या एटीएम कार्डद्वारे जे पैसे आहेत ते डायरेक्ट जे नॉमिनी असतात ते काढू शकतात। तर ही एक नवीन अपडेट करण्यात आलेलं आहे यामध्ये। त्यासोबतच मित्रांनो इन्शुरन्स पण दिला जातो। जर तुम्हाला आणखी माहिती जर पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या जवळपासचे जर पीएफ ऑफिस असेल तर तिथं तुम्ही विचारू शकतात किंवा आपले जे HR असतात त्यांना पण माहिती आहे ती विचारून घेऊ शकतात, जेणेकरून तुम्हाला पीएफ बद्दल काही अडचण येणार नाही। मित्रांनो यामध्ये जे नवीन अपडेट आणण्यात आलेलं आहे, तुम्हाला जर जास्तीची रक्कम काढायची असेल व लवकरात लवकर जो पीएफ आहे तुमच्या खात्यावरती पाहिजे असेल तर इथं तुम्हाला आजारपणाचं पण ऑप्शन देण्यात येणार आहे, लग्नाचं ऑप्शन, कोणी जर घरामध्ये कोणाचं लग्न करायचं असेल त्याच्यासाठी तुम्हाला खर्च करायचा असेल
पैसे लागत असतील किंवा घर खरेदी करण्यासाठी किंवा बांधकाम करण्यासाठी असे ऑप्शन देण्यात येणार आहे मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला जास्तीचा PF काढता येणार आहे। पण मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला जर लग्न करायचं तर त्याच्यासाठीचं कोटेशन किंवा घराचं कोटेशन हे काही डॉक्युमेंट असतील तिथं तुम्हाला अपलोड करावे लागतील। हे अपडेट आहे मित्रांनो जे सर्व PF धारक आहे मित्रांनो त्यांना ही आनंदाची बातमी आहे, कारण की ATM जर आलं मित्रांनो तुमची जी प्रोसेस आहे, तुम्हाला आणखी PF ची गरज लागत असेल तर तुम्ही तो PF ॲडव्हान्स मध्ये तुम्ही सेव्ह करून तुमच्या ATM वरती ठेवू शकतात। जेव्हा पण तुम्हाला गरज पडेल ती ATM द्वारे काढू शकतात। आणि या कारणामुळे मित्रांनो तुम्हाला जे तुमचं खातं असतं बँक खातं त्याची प्रत्येक वेळेस काही अडचणीमुळे KYC करावी लागते डबल, तर ती KYC करण्यापासून तुम्ही वाचताल, कारण की जे ATM भेटणार आहे ते एक प्रकारे तुम्हाला खातं देणार आहे, एक सेव्हिंग अकाउंट देणार आहे, त्याच्यामधून फक्त आणि फक्त तुम्ही PF चे ट्रान्झॅक्शन करू शकतात। ही काही महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो PF रिलेटेड। ही जर तुम्हाला अपडेट आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या PF धारक मित्रांमध्ये शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।